स्वागत आहे आपलं नवचैतन्य कम्युनिटीमध्ये. नागोळी ना औषध ना इंजेक्शन या टायटलवर तुम्हाला हे EFT ऐकून कंटाळा आला असेल ना. मी मंजिरी बहाकर, लाईफ कोच, EFT प्रॅक्टिशनर, होपोनोपोनो, प्राणी हिलिंग, रेकी हिलिंग यासारख्या अनेक मोडॅलिटी. बघा, कंबर म्हटल्यानंतर तुम्हाला काय वाटतं की कंबर हा तुमचं शरीर आणि पाय ह्याच्या मधला जॉईंट आहे, बरोबर आहे. जर कंबर मोडली तर काय होईल? आपल्याला उभं राहता येणार नाही, चालता येणार नाही, कामं करता येणार नाही. एखादं काम करायचं असेल तर जुनी लोक काय म्हणायचे, अरे कंबर कसून काम कर. कंबर कसून म्हणजे काय? मनापासून कर. मराठीत हा वाक्प्रचार आहे, कंबर कसणे, म्हणजे ते काम मनापासून करणे. आता कमरेला सगळी कामं करताना त्याची मदत लागते. बघा, हाताने जरी काम करत असाल, जर तुमची कंबर दुखत असेल तर तुम्ही अस्वस्थ होता. कमरेचं महत्वाचं काम तुमच्या शरीराला स्थिर, जसं पाय तुम्हाला मदत करतात, नंतर कंबर. जर कमरेला तुम्ही योग्य प्रकारे वागवलं नाही, म्हणजे कसंही पटकन उठलं, पटकन बसलं किंवा उलट सुलट. आता लहान मुलांची हाडं लवचिक असतात, ते गोलांटी उडी वगैरे मारली तर त्यांना फारसं काही होत नाही. पण जसजसं आपलं वय वाढत जातं तसतसं आपली हाडं ठिसूळ होतात आणि ती कडक पण होतात. मग आपण असं जर वेडवाकडं काही केलं तर आपल्या कमरेला दुखापत होते. कमरेला दुखापत झाली की आपण अस्वस्थ होतो. अस्वस्थ झालो की आपल्याच्यानी कामं होत नाहीत. तर ही कंबर अतिशय महत्वाची आहे. हे आपल्याला आत्ता नाही कळतंय, पण आपण त्याला हील करत नाही. आपण काय करतो, घेतो बाम, लावतो, थोडा वेळ बरं वाटतं, परत ते जैसे थे. तर ह्यापेक्षा जर तुमची कंबर दुखतच असेल तर तुम्ही जर रोज हील केली तर ती दुखणार नाही. हा माझा अनुभव आहे. म्हणजे असं नाही की मी तुम्हाला बिना अनुभवाने सांगते. तुम्ही कंबर हील करा तर तुमचं जीवन अतिशय चांगलं होईल. एक हृदयावर हात ठेवा, एक दीर्घ श्वास घ्या, हळूवार सोडा. परत एक दीर्घ श्वास घ्या, हळूवार सोडा. परत एक दीर्घ श्वास घ्या, हळूवार सोडा. ही जी माझी कंबर आहे, तिला मी अनेक नावं ठेवली. ती माझी नेहमीच दुखते, मला वागताच येत नाही, माझीच कंबर का दुखते, अशी जी अनेक दूषणं दिली आहेत. आणि मी तिच्यामध्ये जी नकारात्मक ऊर्जा तयार केली ती रिलीज करणं माझंच काम आहे, कारण ती कंबर माझीच आहे. मला ह्या कमरेला स्वस्थ ठेवण्यासाठी जे जे काही व्यायाम, प्राणायाम, योगा, जे जे काही करणं गरजेचं आहे ते मी करेन. आत्ता मी माझ्या कमरेला प्रॉमिस करते. आणि ही कंबर चांगली राहण्यासाठी, सुदृढ होण्यासाठी मी तिला हील करते. परत एक दीर्घ श्वास घ्या, हळूवार सोडा. परत एक दीर्घ श्वास घ्या, हळूवार सोडा. परत एक दीर्घ श्वास घ्या, हळूवार सोडा. आपल्या कमरेकडे बघा, दोन्ही हात रब करा, अलगद डोळ्यावर ठेवा, डोळे उघडा आणि म्हणा की डोळे मिटा परत आणि कराटे चॉप पॉइंटवर टॅपिंग करा की ही जी माझी कंबर आहे हिला मीच अनेक दूषणं दिली आहेत की माझी कंबर बरोबर काम करत नाही, बाकी लोक खूप काम करतात, माझ्याच्यानेच काम होत नाही, माझीच कंबर अशी आहे. मी तिला अनेक जी नावं ठेवली आहेत ती मी स्वीकारते आणि त्यामुळे झालेली नकारात्मक ऊर्जा मीच रिलीज करते. मला कळलं आहे की शरीरातला कंबर हा अवयव सुद्धा सगळ्या अवयवांप्रमाणे महत्त्वाचा आहे आणि त्यामुळे त्याला हील करणं ही माझी जबाबदारी आहे.
मला कळायला लागल्यापासून मी माझ्या कमरेला अनेक नावं ठेवली आहेत. मी म्हटलंय माझी कंबर काम करत नाही, नेहमीच दुखते, त्यामुळे मला आळस येतो, म्हणजे असे जे काही मी दूषणं दिली आहेत ही मी दिली आहेत. त्यामुळे जी नकारात्मक ऊर्जा निर्माण झालेली आहे ती रिलीज करणं माझंच काम आहे आणि ती मी रिलीज करत आहे. माझी कंबर आहे तशी मी स्वीकारते आणि मलाही आहे तसं मी स्वीकारून यामध्ये जी काही नकारात्मक ऊर्जा निर्माण झाली आहे ती काढून मी आत्ता माझ्या कमरेला हील करते. रेकग्नाइज, रिलीज, हील अँड चेंज. 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 Recognize, release, heal and change. 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 माझी जशी आहे कंबर तशी मी तिला स्वीकारते. माझी कंबर जशी आहे तशी मी तिला स्वीकारते. माझी कंबर जशी आहे तशी तिला मी स्वीकारते. माझी कंबर जशी आहे तशी मी स्वीकारते. माझी कंबर जशी आहे तशी मी स्वीकारते. माझी कंबर आहे तशी मी स्वीकारते. माझी कंबर जशी आहे तशी मी स्वीकारते. माझी कंबर जशी आहे तशी मी स्वीकारते. माझ्या कमरेने योग्य प्रकारे काम करावं ही माझी इच्छा आहे. माझ्या कमरेने योग्य प्रकारे काम करावं ही माझी इच्छा आहे. माझ्या कमरेने योग्य प्रकारे काम करावं ही माझी इच्छा आहे. माझ्या कमरेने योग्य प्रकारे काम करावं ही माझी इच्छा आहे. माझ्या कमरेने योग्य प्रकारे काम करावं ही माझी इच्छा आहे. माझ्या कमरेने योग्य प्रकारे काम करावं ही माझी इच्छा आहे. माझ्या कमरेने योग्य प्रकारे काम करावं ही माझी इच्छा आहे. माझ्या कमरेने योग्य प्रकारे काम करावं ही माझी इच्छा आहे. मी माझी कमरेची काळजी घेते व हील होऊ देते. मी माझ्या कमरेला 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 हील होऊ देते. हृदयावर हात ठेवा. एक दीर्घ श्वास घ्या, हळुवार सोडा. परत एक दीर्घ श्वास घ्या, हळुवार सोडा. परत एक दीर्घ श्वास घ्या, हळुवार सोडा. थोडा वेळ ती व्हायब्रेशन्स अनुभवा. बघा कंबर हील झाली आहे आपली. थोडं हलकं वाटेल. दोन्ही हात रब करा, अलगद डोळ्यावर ठेवा. डोळे उघडा आणि म्हणा थँक्यू EFT, थँक्यू युनिवर्स, थँक्यू माय बॉडी, थँक्यू ऑल ऑफ यू, थँक्यू.